धन्यवाद। या ठिकाणी खेळाला सुरुवात होते। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि दिनेश मुकादम। गोलंदाज धुरा आपण पाहतोय महेश काबूकर याच्या खांद्यावरती दिली गेली आहे जिम्मेदारी। पाहूया दोन्ही टीम अतिशय टफ आहेत। त्यातल्या त्यात आपण पाहिले चेरोबा कोण नंबर 1 वरती रँक करते बियॉन्ड 40+ असोसिएशनमध्ये। त्यांचा नावाचा दबदबा सातत्यपूर्व चांगला काम पाहायला मिळाला आहे। महेश टर्नोते गोलंदाजी मार्गावरती पहिल्या चेंडूची पिकी केली जाते आणि या ठिकाणी पाहतोय आपण स्क्वेअर कंपॅरिझनमध्ये चेंडू निघून जातोय। सिंगल धाव घेतली जाते। सिंगलने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केले जाते प्रशांत याच्या माध्यमातून। याच्यानंतर गुरुदत्त मानकोळी आणि वीर तानाजी दापोडे अशी लढत पाहायला मिळेल। यावेळेस स्लोअर चेंडू टाकला होता। क्या बात आहे। ज्या ठिकाणी छत्रशेव त्या ठिकाणी चेंडू गेला होता परंतु गॅदर झाला नाही आहे। सिंगल घेतली जाते। 2 धावा धावफलकावरती दोघांनी एकेका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केला गेला आहे। सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षक खेळाडू आणि मान्यवर या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे यशस्वी होतोय क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी चेंडू मात्र जातोय सीमा पार येतोय चौकार। चार धाव्याने धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचते। अतिशय बलाढ्य आणि चांगला खेळाडू आहे। नेहमीच त्याच्या बॅटमधून धावा बनत असतात। सुरुवात चांगली करून देतोय चेरोबा कोण संघाला आणि येणाऱ्या बॅटर मात्र त्याला चांगले कलस रचतायत। अशा अनुषंगाने आपण पाहतोय संपूर्ण सीझन मध्ये मात्र चांगली कामगिरी। पुढील चेंडू यावेळेस मात्र क्या बात आहे। काय फिल्डिंगचं प्रदर्शन त्या ठिकाणी गोविंद होता आणि केले गेलं। चेंडूला अडवलं गेलं सिंगलच धाव दिले। सिंगलपेक्षा अधिक काय नाही आहे। पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि रेग्युलर क्रिकेटला लाजवेल असा हा खेळ त्या ठिकाणी गोविंद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। सिंगलने धावता सिंगावरती धावफलकावरती 7। यावेळेस पाहतोय शॉर्ट पिच डिलिव्हरी होती पंच करण्याचा प्रयत्न बॅटची संपर्क नाही आहे। निर्धावची या ठिकाणी होते सांगता धावसंख्या स्थिर 7 या अंकावरती। ओव्हर क्रमांक पहिला आहे। 5 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत। बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा या ठिकाणी जमा केल्या जातील। या ठिकाणी पाहतोय ऑन साइडला येतोय सिंगल घेतली दुसरीची मागणी केली थ्रो चांगला आहे। काय करते या ठिकाणी यस पाहूया थर्ड अंपायर दिला आहे। मैदानी पंच आपला निर्णय काय नॉट आउट आहे असा पाहूया या ठिकाणी चेक करूया।
पुढे चेंडू यावेळेस उडवलाय, क्या बात आहे, स्टँड अँड डिलिव्हर. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल खूप चांगला घेतला गेला. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल भरपूर चांगला घेतला, परंतु बिरू यांचा पाय जो होता तो बरोबर पट्टीवरती टच पाहायला मिळाला. त्या कारणास्तव आपण पाहतो की हा षटकार आहे. क्या बात आहे. एक एक इंचीच आपण पाहिलं तर स्वतःला सावरला असतं तर हा झेल झाला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला जागा नाही आहे आणि येतो हा मोठा फटका षटकार. धावसंख्या पुढे सरकते 16. या ठिकाणी पाहतोय आता मात्र चांगला चेंडू आहे, कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला गेला. प्रयत्न खूप चांगला होता, एफर्ट लावला गेला होता, शेवटपर्यंत त्या चेंडूवरती नजर ठेवली होती, परंतु झेल घेतला आणि पाय मात्र आपला पट्टीला टच झाला आणि परिणामस्वरूप षटकार दिला गेला. 16 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक दुसरा विनायक गोलंदाजी मार्कवरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. पुढील चेंडू आता मात्र क्या बात आहे, बॅट वरती बरोबर प्रॉपर घेतला, हवाई सफर करून दिला आणि चेंडू सीमापार झाला. हा षटकार पुन्हा एकदा पाहतोय आपण. सहा धावेने धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचते. धावा बरोबर बनतायत आता या ओव्हरमध्ये. 13 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. वाईट 2 सिक्सर. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे. याच्यानंतर गुरुदत्त मानकुले आणि वीरतानी दापोडे ही फाईट पाहायला मिळेल. यावेळेस समोर खेळला आहे, कव्हरला गॅप मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल तोपर्यंत चेंडू मात्र पोहोचला जातोय सीमा पार. येते अजून एक दर्जेदार चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती हाणामारी पाहायला मिळते, तोडो फोडो असं फलंदाजीचा प्रदर्शन प्रशांत मैदानाच्या आतमध्ये करतोय. नॉन स्ट्राईक गेमला आपण पाहतोय दिनेश मुकादम एक एन्जॉय करतोय क्रिकेटला. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये, जसा चेंडू येईल तसा उत्तर देत आहेत. इथेही खूप जोराने बॅट फिरवली होती आणि यस, या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये दिनेश मात्र बाद होतोय. या ठिकाणी आले आपण पाहतोय चेंडूला टर्न केले गेला आहे. चेंडू डीप मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक जातोय त्या खाली, जोपर्यंत उचलला जाईल वेल अवसर. या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 28 या अंकावरती. ओव्हर क्रमांक या ठिकाणी पाहिलं दुसरं कंप्लीट होत आहे. दोन ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 28 धावा धावफलकावरती. आता ही आपण पाहतोय परेश महाजन आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. शेवटच्या चेंडूवरती आल्या 2. आता पाहूया या ठिकाणी भिरू येते गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. तिसरं ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये किती धावा घेत आहेत हे पाहूया.
चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे, खेळायला लवकरात लवकर सुरुवात आपण करूया. बिरो या ठिकाणी होतं तयार, गोलंदाजी मार्कवरती. पुढे चेंडू यावेळेस कोदून काढले ऑन साईडला, चेंडू येते कार्पेटच्या सहाय्याने डीप मध्ये उचलला जाईल. दुसऱ्या धावीची मागणी केली जाते, बट फेकी चांगली होते आणि सिंगलच मिळते. सिंगलपेक्षा अधिक काही नाही आहे. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. पुढे चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस धरला गेला, फटका फसला आणि यावेळेस फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. दिनेश आला का? हा वहिनी मानकुलीवरून बोलतो मी. साहेबांनी सांगितलं बिल द्यायला म्हणून बिल द्या. या ठिकाणी पाहिले तर फलंदाज बाद झाले, ज्याने खरोखरच खूप चांगली धावसंख्या धावफलकावरती जमा केली. वैयक्तिक 23 धावा जमा केल्या. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस आल्याल्या ऑन साईडला चेंडू खेळला जातोय दिनेश भोईर यांच्या माध्यमातून. सिंगल येते, सिंगलने खेळला पुढे जातोय. धावसंख्या पाहतोय आपण 30 ओव्हर क्रमांक 3 बिरू या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जाते. 2 धावा खर्च केले, गडी बाद केला. पुढील चेंडू पाहूया आता. यावेळेस चांगला फटका सजवला, गॅप मध्ये जातोय. क्या बात आहे, ताकदवार तगडा देखना चिकना फटका येतोय चौकार. आहे का अजून गडबड झाली बघ आता. क्या बात आहे, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रशांत. 27 धावा नाबाद धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस ऑन साईडला खेळला गेला आहे, हलक्या हाताने ड्राईव्ह केला गेला, सिंगल धाव घेतली गेली आणि सिंगलने धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 35-35 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. धावसंख्या बरोबर आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 9 आल्या, त्यानंतर 19 आल्याने या ओव्हरमध्ये सुद्धा धावा बनत आहेत. 35 आणि बोर्ड पाहूया. पुढे चेंडू यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न अपील जरूर केली गेली. दोघांतील तालमेल पाहायला मिळाला नाही आहे. सिंगल धाव घेण्याचा मानस धरला जरूर होता, परंतु तीही घेता आली नाही आहे. डॉटची समाप्ती या ठिकाणी होते. धावसंख्या स्थिर 35 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा हा ओव्हर, आता या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा जमा केल्या जातील हे पाहूया. गोलंदाजी धार खूप चांगली पाहायला मिळते खऱ्या अर्थाने विक्रम स्पोर्ट वडनगर संघाची. शेवटचा अंतिम ओव्हर आपण पाहतोय. गोविंद येतोय गोलंदाजी मार्कवरती. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा जमा केल्या जातील. चेरोबा कोण टीमच्या माध्यमातून 35 धावा आतापर्यंत लागल्यात धावफलकावरती. टोटल चांगला आहे. इथनं जरी 10 ते 12 किंवा 15 धावा आल्या तर एक फाईट स्कोर या ठिकाणून पाहायला मिळेल. मातीची खेळपट्टी आहे. 40-45 धावा आहे. भरपूर धावा होत आहेत डिफेन्स करण्यासाठी. म्हणजे सामना अंतिम क्षणापर्यंत पाहायला मिळतोय.
यावेळेस उडवला आहे, फटका फसला आहे, परंतु त्या ठिकाणी मात्र पोहोचले नाही चेंडूवरती. चेंडू मात्र निघून गेला, सीमा पार झाला, चौकार. अनिल सारख्या खेळाडूला मात्र त्या ठिकाणी पोहोचता आलं नाहीये. लेट स्टार्ट घेतला आपण पाहिले तर, स्टार्ट उशिराने केला चेंडूवरती पोहोचण्याचा, परिणामस्वरूप चेंडू 1 बॉल सीमारेषे बाहेर चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 39 या अंकावरती लागली गेली आहे. अजूनही आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे धावा जमा करण्यासाठी. गोविंद आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती शेवटचा अंतिम हाणामारीचं ज्याला षटक म्हटलं जातंय, गरम पाण्यामध्ये उतरून गोलंदाजी ज्याला म्हटली जाते, असा हा ओर या ठिकाणी साकार करण्यात येतोय. पहिल्या चेंडूवर त्याला चौकार. पाहूया पुढील चेंडूवरती काय घडतंय, तयार होतंय गोलंदाजी मार्कवरती. सातत्यपूर्वक या ठिकाणी फलंदाजी चांगली प्रशांत यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस रिव्हर्सचा फटका यूज केला, क्या बात आहे, काय कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हाही थांबत नाहीये, जातो सीमा पार, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 43, 43 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. आता इथनं ज्याही धावा बनल्या जातील त्या विजयाच्या मधल्या धावा असतील. थोड्याशा कुठेतरी मित्रमंडळीने विक्रमस्फोट ओढूनगर संघाची डोकेदुखी ठरणाऱ्या ज्या धावा इथनं बनतील त्या मात्र पाहायला मिळतील. पाहूया पुन्हा एकदा गोविंद. आता मात्र तेच तर्रार यॉर्करलेनचा चेंडू पाहायला मिळाला. डॉटची या ठिकाणी होते समाप्ती. या चेंडूची हाताळणी करणं गरजेचं आहे. वारंवार तुम्हाला या कॉईन गोलंदाज करणं गरजेचं होतं. पाहूया अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढे चेंडू, क्या बात आहे, सिराचा वेध आणि या ठिकाणी LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद होते प्रशांत. आऊट होण्यापूर्वी आपण पाहिलं तर 36 धावा धावफलकावरती जमा केल्या. सांघिक स्कोअर जर विचार केला तर 43 आहे. म्हणजे पहा किती आक्रमक रूपाने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली तर केली होती. तेरा चेंडूंचा खेळ केला आणि 36 धावा धावफलकावरती जमा केल्या. एक चांगली नॉक इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर चांगला क्रिकेट खेळला गेला. चला या दोन्ही टीमचे संघनायक आपण नाणेफेकीमध्ये जॉईंट व्हायचं आहे. गुरुदत्त मानकोली, वीरतानिज दापोडे. महेश होते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोविंद पुन्हा एकदा टर्न होतोय, सरसावतोय. आल्या आल्या या ठिकाणी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळून काढलाय उत्तम दर्जाचा हा फटका, येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. पाहू शकता आपण 47. गोविंद पुन्हा एकदा तोच प्रयत्न या ठिकाणी, पण या ठिकाणी चेंडू चांगला आहे. चला या दोन्ही टीम संघनायक आपण या टॉससाठी. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 47. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बरोबर 12च्या सरासरीने 48 धावा या ठिकाणी जमा करायच्यात विक्रमस्फोट वडूनगर टीमला. चला दोन्ही टीमचे संघनायक या आपण टॉस बॉक्समध्ये. या ठिकाणी विराजमान आपण पाहतोय या ग्राउंडचे मालक जनार्दनजी पाटील साहेब आहेत. तसेच प्रल्हाद दादा सुद्धा आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या टॉससाठी.
या ठिकाणी पाहतोय नाणेफेक केली जाते. एका बाजूला सरपंच, दुसऱ्या बाजूला उपसरपंच. दाखवायचं नाही कोण बोलतोय. सरपंच असं कॉलिंग दिलेलं आहे. पाहूया काय येत आहे. उपसरपंच आले आहे. चला मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. तर या ठिकाणी नाणेफेकीचं कॉल जे आहे गुरुदत्त मानकुलीच्या बाजूने लागलेला आहे. तर आपण फक्त त्यांना विचारूया की आपला निर्णय काय असेल. फिल्डिंग यस, या ठिकाणी नाणेफेकीचं जे कॉलिंग आहे ते पाहतोय आपण गुरुदत्त मानकुली टीमच्या बाजूने लागलेला आहे. सर्वप्रथम फील्ड प्लेस स्वीकारलेले आहे. O2 कॉम्बॉक्स धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून गावदेवी 40+ ओली आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे. विक्रम स्पोर्ट वडुनवगर आणि चेरोबा 40+ कोण. यानंतर सामन्याची नाणेफेकी झाली आहे आणि नाणेफेकी जिंकून गुरुदत्त मानकुली टीमनं प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी वीर तानाजी दापोडे टीमला आमंत्रण दिलेलं आहे. बघूया वेले स्पर्धेनंतर ओलीमध्ये देखील बॅक टू बॅक दुसरी लढत अडोस पडोस की दाफड आणि मानकोली तिसऱ्यांदा आहे चालू सीझनची. चिंतामण पाटील सांगतात तिसऱ्यांदा आहे. 1-1 का 2-1? 2-1 क्या बात आहे. 2-0 नाही. सध्याच्या घडीला दापोडे संघाच्या हा नवीन 40+ टीम असो की सिनियर 40+ दिवस खराब चाललेत. दोन्ही टीम मजबूत आहेत. आज चांगला होईल. संजू भाऊ बोलतात बघूया आज. आज एका बाजूला माझी टीम आहे, दुसऱ्या बाजूला नक्की संजू भाऊची टीम आहे. करा करा दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. 48 धावा बनलेत म्हणजे प्रति ओव्हर 12ची सरासरी आहे. यस, दोन्ही घरच्या टीम आहेत. साहेबांच्या जिल्हा परिषद गटातील टीम आहेत. मानकोली आणि दापोडा दोन्ही टीमवर खूप प्रेम आहे. नक्कीच मैत्रीपूर्ण सामना असेल. चिंतामण पाटीलने देखील सांगितलं आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाला एक ब्रेकिंग न्यूज आहे की आपल्या मंडळाचा दमन दौरा फिक्स झालेला आहे. तारीख आहे दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी. राहुल माली जरा सीमारेषेच्या बाहेरून जा. 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आपला दमन दौऱ्याची तारीख फिक्स झालेली आहे. तरी इच्छुक संघाने आपला सहभाग नोंदवायचा आहे. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर महेश काबूकरनं चौकार टोकून विक्रम स्पोर्ट वडनगर संघाची विक्रमी सुरुवात केलेली आहे. प्रशांत म्हात्रे, एकता मिसाईल बघूया. दोन्ही टीम मजबूत टीम आहेत. एका बाजूला महेश काबूकर तर दुसऱ्या बाजूला एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे असा मैदानामध्ये सामना पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑन साईडला टर्न करायचा होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क नाही आहे. लेगबायचा इशारा केला आहे पंच सुरेश घरत सर. 2 चेंडूमध्ये आलेत 5 बनवायचे आहेत 48. यानंतर पहिल्या फेरीचा चौथा सामना आहे गुरुदत्त मानकोली आणि वीर तानाजी दापोडे.
गरम करायला ठेवले. बघूया हा चेंडू अतिशय चांगला टाकलाय. प्रशांत म्हात्रे यांनी बिरूसाठी हा चेंडू डॉट टाकलाय. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय ज्यांच्या नावाने मित्रांनो आपण सरपंच उपसरपंच चषकामध्ये जो नाणेफेकी कक्ष पाहतोय. मान्य श्री भावेशभाई भानुशाली डेव्हलपरचे मालक, भिवंडी तालुक्यातील एक उद्योजक उद्योगपती भावेशभाई भानुशाली साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम 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 सुस्वागतम. षटकारांनी धावसंख्या 11वर जाऊन पोहोचलेली आहे. महेश काबूकरनं 2 चेंडूमध्ये 5, भिरूनं 2 चेंडूमध्ये 6 अशा 4 चेंडूमध्ये 11 धाव. उद्योजक उद्योगपती या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अरविंदजी भोईर साहेब भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष राहिलेत. त्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत ओलीच्या विद्यमान उपसरपंच आहेत सौभाग्यवती वैशालीताई अरविंद भोईर आणि सरपंच. नक्कीच आपण पाहतोय सौभाग्यवती कुंदाताई विष्णू पाटील आणि संपूर्ण ग्रामपंचायत ओली यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा गावदेवी ओली 40+ संघाने आयोजित केलेली आहे. भावेशभाई भानुशाली यांना ऑन स्क्रीनवर नक्कीच आपण बघू शकता. ऑन स्क्रीनवर आजचे मुख्य अतिथी भावेशभाई भानुशाली यांना दाखवलं जातोय. ओम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर. अतिशय चांगलं नेट अँड क्लीन पिक्चर, सुंदर मैदान आहे. नक्कीच 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचा दमान दौरा फिक्स झालेला आहे. आपले सन्माननीय सचिव प्रदीप जोशी साहेबांनी ही ब्रेकिंग न्यूज आपल्याला पोहोचवलेली आहे. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. 48चं लक्ष्य आहे आणि सुरुवात चांगली आहे महेश काबोकर आणि बिरू पाटीलकडून. गोलंदाज परेश महाजन, क्या बात आहे. चेंडूला अगदी वेट केला आणि अगदी थेट हा फटका आपण पाहिलाय. डीप स्लिपर कव्हर सीमारेषेकडे सजवला होता महेश काबोकरनं. धावसंख्या 17. महेश काबोकर आणि बिरू पाटील या संघाचे 2 मुख्य आधारस्तंभ, सलामीवीर. एका बाजूला कॅप्टन बिरू पाटील आणि दुसऱ्या बाजूला माजी कॅप्टन महेश काबोकर. चेंडू हवेमध्ये केलेत. अतिशय चांगला झेल कंप्लीट केला आहे लॉंग ऑनला आणि धक्का नंबर 1 विक्रम स्पोर्ट वणगोर संघाला. महेश काबोकर बाद.
नक्कीच अगदी ते विकेट आलेली आहे आणि बघूया क्रमांक 3 वर गोविंद पाटीलला संधी दिलेली आहे. डावखुरे हाताचा फलंदाज आहे आणि या खेळपट्टीवर जो वातावरण आहे सध्याच्या घडीला ते अगदी फलंदाजासाठी पोषक आहे. म्हणूनच हा कर्णधाराने निर्णय घेतला आहे. चांगला निर्णय आहे. ज्या संघामध्ये डावखुरा फलंदाज असेल त्याच्यासाठी सध्या पोषक हवा या मैदानामध्ये सुरू आहे. बघूया परेश महाजन यांनी दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्या, त्यानंतर विकेट घेतली महेश काबोकर यांची. षटकातील तिसरा चेंडू. क्या बात आहे. चेंडूला फाईन केलेत मात्र फटक्यामागे ताकद झोकता आली नव्हती. बघूया दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव इथे गोविंदनं पूर्ण केली. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 19 बनवायचे आहेत 48 आणि पहिल्या 9 चेंडूमध्ये 19 धावा आलेल्या आहेत. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. बघूया गोविंद पाटील षटकातील चौथा चेंडू खेळतील. 2 धावेनं आपला अकाउंट ओपन केलं. इथे गतीनं बीट केलाय. चांगला चेंडू टाकला होता परेश महाजननं, कारण की गोविंदनं अगदी वेट केलं होतं की फिरकी चेंडू येईल की काय. मात्र इथे गोलंदाज हुशार आहे परेश. सरळ हाताने चेंडू सोडला होता. चांगली गोलंदाजी. इथे हा चेंडू ऑन साईडला उडवला आहे. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग होते. दिनेश भोईर तिथे आहे. 2 धावा या चेंडूवर गोविंदनं पूर्ण केलं. धावसंख्या 21. 48चं लक्ष आहे आणि 11 चेंडूमध्ये आतापर्यंत 21 धावा आलेत. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 27 धावा शिल्लक आहेत. 13 मध्ये 27, 11 मध्ये 21 आलेत. चांगला सामना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे, कारण की दोन्ही मजबूत टीम आहेत. इथे हा चेंडू हवेमध्ये उडवला. अगदी चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमा पार. षटकार. गुड शॉट. चांगला फटका. गोविंदला ज्या फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलाय ती फलंदाजी मात्र गोविंदनं केली. आतापर्यंत त्यांनी नक्कीच या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये मौल्यवान 10 धावा आपल्या टीमला जोडलेत आणि धावसंख्या झाली 27. आता येणाऱ्या 12 मध्ये अजून पाहिजेत 21. क्या बात आहे. सामन्याची उलटी गिनती इथून सुरू. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय भावेशभाई भानुशाली ज्यांच्या नावाचा टॉस बॉक्स डेव्हलपरचे मालक आहेत. भिवंडीचे उद्योगपती सुभाषभाई चौधरी साहेब, सतीशभाई सिंग, त्यानंतर उपेंद्रभाई रॉय, हे सर्व मान्यवर मंडळी आम्हाला आज या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आई गावदेवी 40+ ओली आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये भावेशभाई भानुशाली आपलं खूप खूप स्वागत. आणि आपले सर्व सहकारी मित्र. अतिशय चांगली क्रीडानगरी आहे. JP जयेश पाटील यांच्या नावाने या संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये या मैदानाची ओळख. आणि जयेश पाटील यांचे पिताश्री जनार्दनजी गणपत पाटील हे देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. ISPL मिस्टर जयेश पाटील. सध्या भारतातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये भावेश भानुशाली साहेब जयेश पाटील आपल्या ओलीगावचे खेळत आहेत. त्यानंतर गोरसे गौरव, भावेश पवार, एवन पवन हे खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. भावेश पवार आणि पवन केने हे अमिताभ बच्चन साहेबांच्या टीममधून खेळत आहेत. कोलकातामधून खेळतात आणि जयेश पाटील हे
दिल्लीमधून. नक्कीच आपला भिवंडीचा गौरव मिस्टर ISPL, भारतातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे गुजरात येथे. 6 फेब्रुवारीला त्या स्पर्धेचा अंतिम फायनल सामना होईल. इथे चांगला क्लास दाखवला आहे. या फटक्यावर चौकार ठोकला आहे फलंदाज भिरू, कॅप्टन आहेत. 31 धावा, 13 चेंडूमध्ये आलेत 31 आणि आता 11 मध्ये पाहिजेत 17. चांगला सामना आहे. दोन्ही संघाचे खेळाडू डोक्यावर बर्फ ठेवून हा सामना खेळतील, कारण की स्पर्धा तेवढी मोठी आहे. चांगल्या ट्रॉफी आपण पाहतोय. टार्झन सेठ पाटील यांचे चिरंजीव जेम्स टार्झन पाटील यांच्या माध्यमातून 4 ट्रॉफ्या स्पॉन्सर झालेत. स्वर्गीय जयंता बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. यानंतर नक्कीच एक आडोस पडोस की मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दापोडे तर दुसऱ्या बाजूला मानकोली. बघूया इथे दिनेश मुकादम आहेत. वाईडिश लॉंग ऑफला थ्रो चांगला आहे. दुसरी धाव इथे हिरोनी कंप्लीट केली आहे. वेलकम अशोकदादा पाटील आणि जैन भाऊ, आपलं देखील स्वागत. गावदेवी ओली संघाचे दोन्ही सिनियर खेळाडू आणि अशोकदादा हे ग्रामपंचायत ओलीचे माजी सरपंच, त्यांच्या सौभाग्यवती कल्पनाताई अशोक पाटील राहिलेले आहेत. खूप चांगली स्पर्धा आहे, खूप चांगलं मैदान आणि मैदानाच्या अगदी बाजूला आपण पाहतोय झाडी डोंगर, सुंदर वातावरण आहे, अगदी हिरवगार मैदान. 33 धावा लागलेत 14 चेंडूमध्ये 33 आणि आता येणाऱ्या नक्कीच 10 मध्ये 15. 10 चेंडूमध्ये 15 पॉईंटच्या वरून हा फटका खेळला आहे. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वीरू पाटील काय चांगला क्रिकेट खेळत आहेत. टीमचे कॅप्टन आहेत श्यामदादा चौगुले, शिक्षण महर्षी वडनोगर, त्या टीमचे सर्वात सिनियर खेळाडू श्यामदादा आहेत आणि सध्याच्या घडीला ते बिरूच्या फलंदाजीवर खुश असतील. 9-13 सामना येऊन थांबला आहे. 9 चेंडू आणि 13 धावा, 35 धावा लागलेत 15 मध्ये आणि आता 9 मध्ये त्यांना अजून 13ची गरज आहे. आज सकाळच्या 17 गावदेवी पिंपलगड संघाने 2 विजय संपादन केलेले आहेत आणि आजच्या गटातून 3ऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला आहे. क्या बात आहे. तेज तर्रार चेंडू, दिशा खराब पाहायला मिळते. पंचांचा इशारा आला वाईट. दिनेश भुईर चेरोबा 40+ कोण संघाचा एक सर्वात चांगला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, व्यवसायाने वकील आहे दिनेश भुईर. 40+ क्रिकेट म्हटलं की वकील, इंजिनियर, डॉक्टर, गावचे सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, सर्वच उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. प्रशांत म्हात्रेची चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव, कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट कमी पाहायला मिळाली. मला वाटतं फलंदाज बिरूला वाटलं असेल की चेंडू सीमापार जाईल. नक्कीच मैदानामध्ये गवत भरपूर आहे. ऑन द कार्पेट फटका जेव्हा खेळतोय तो चेंडू देखील स्लोवर येतोय. चांगलं मैदान आहे. JP जयेश पाटीलचं. ओली गावची आणबान शान आहे. अगदी मैदानाला लागूच धावा बनलेत 37. आता पाहिजेत 8 मध्ये 11. 8 चेंडू 11 धावा. भारतीय रेल्वेची पटरी देखील आपण पाहतोय. एक सुंदर असं वातावरण आहे. प्रत्येक संघाला वाटतं की इथे आपण सामना खेळावा, असं या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. 8 चेंडू 11 धावांचं समीकरण. गोविंद पाटील डावखुरे, आताचे फलंदाज दिनेश भोईर गोलंदाजासमोर. षटकातील 5वा चेंडू. क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट. चेंडूला हलक्यातनं जंटल पुश केलाय, डिफेन्स केलाय, धावबादची शक्यता होती. चांगली कॉलिंग. भिरू पाटील आणि गोविंदमध्ये चर्चा पाहायला मिळाली आणि परिणामस्वरूप दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये सुखरूप. धावसंख्या 38. 7 मध्ये 10. 7 चेंडू 10 धावांचं समीकरण. चेरोबा 40+ कोण संघाचा चालू सीझनचा अपडेट पाहिला तर 6 वेळा अंतिम सामना खेळलेत, 4 जिंकलेत, 2 पराभूत झालेत. तर या उलट जय बजरंग कारिवली टीम या सीझनला 7 खेळलेत,
3 जिंकलेत, 4 हरलेत. क्या बात आहे. कारिवली संघाने 7 फायनल सामने खेळण्याचा मान पटकवलेला आहे चालू सीझनमध्ये. बघूया दिनेश भोईर. क्या बात आहे. तेज तर्रार चेंडू लेट कट करायचा होता. दुहेरी मनस्थितीमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज भिरूनं केला आणि चेंडू आला डॉट. आता 6 मध्ये 10. मातीची खेळपट्टी आहे, काहीही होऊ शकतो. या मातीच्या खेळपट्टीवर कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल याचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे. बघा मित्रांनो, आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचा दमन दौरा फिक्स झालेला आहे. 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान हा दमन दौऱ्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तरी इच्छुक संघांनी सहभाग घ्यायचा आहे. 6 मध्ये 10, 18 मध्ये आलेत 38 आणि आता उर्वरित 6 मध्ये बाकी आहेत 10. खूप चांगली स्पर्धा, आजचा दुसरा दिवस. आणि बघूया गोलंदाजीसाठी राजेंद्र पाटील भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट पंच आहेत आणि एक चेरोबा 40+ कोण संघाचे चांगले गोलंदाज आहेत. रनअप चांगला आहे, गोलंदाजी ॲक्शन त्यांची चांगली आहे. बघू शकता आपण अगदी कुठल्या स्टाईलनं त्यांचा रनअप आहे. 40+ मध्ये तरी असा रनअप कुठल्याही गोलंदाजाच आपण अजून पाहिला नाही. असा रनअप राजेंद्र पाटील सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 10 रोखायचे आहेत. मोठं कठीण पेपर आहे. वडनोको टीम समोर बघूया राजेंद्र पाटील सरांसाठी. 6 मध्ये 10 सामना सुरू करा लगेच. 6 चेंडू 10 धावा. गोविंद पाटील डावखुरे आताचे फलंदाज स्ट्राईकला आहेत, तर नॉन स्ट्राईकला कॅप्टन भीरू पाटील. चला चला अधिकचा वेळ घेऊ नका मित्रांनो, सामना अगदी आपण कंटिन्यू सुरू ठेवा. क्या बात है. पहिला चेंडू सही ठिकाणी पे. 5 मध्ये 10. हा चेंडू डॉट टाकलाय. त्यांचा जो रनअप आहे त्या रनअपवर जर फलंदाजांनी जर नजर ठेवली तर त्यांच्या चेंडूवरची नजर नक्कीच आपल्याला वेगळी पाहायला मिळेल. अतिशय चांगला रनअप आहे. जसं लेदर क्रिकेटमध्ये आपण एखादा गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करतायत असा रनअप त्यांचा पाहायला मिळतोय. चेंडू कुठल्या दिशेने सोडतील याचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे. बघू शकता रनअप स्टार्ट होत आहेत, पुन्हा स्लो होत आहेत, थांबत आहेत, पुन्हा चेंडू टाकतायत. म्हणजे खूप फलंदाजासाठी कठीण काम आहे चेंडूचा अंदाज बांधणं. या चेंडूवर आले 2 धावा. आता 4 मध्ये 8. 4 चेंडू 8 धावा. 40 धावांचा आकडा गाठलेला आहे. विक्रम स्पोर्ट वडनोको टीम कडून 1 गड्याच्या मोबदल्यात 9 विकेट हातामध्ये आहेत. 4 चेंडू खेळायचे आहेत आणि 8 धावा बनवायचे आहेत. 4 चेंडू 8 धावा. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेची नियमावली. इथे स्लॉग स्वीप चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेट रिजनला. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. नक्कीच तिथे प्रशांत म्हात्रे एकता मिसाईल हाताला दुखापत आहे, थ्रो करता येत नाहीये वेगाने, डीप मध्ये आहेत. आणि अगदी सर्व खेळाडूंना ठाऊक असते कुठल्या संघाच्या कुठल्या खेळाडूमध्ये काय कमीपणा आहे. कारण की चांगला क्रिकेट आपल्या भिवंडी 40+ मध्ये खेळला जातोय. प्रत्येकाच्या व्हिडिओ क्लिप पाहिल्या जातात. कुठला गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय, फलंदाज कसे फटके मारतोय. 3 मध्ये 6. 42 धावा लागलेत. तीन मध्ये 6. बघूया चेंडू हवेमध्ये की जाईल आणि गेलाय. यस, हवेच्या जोरावर हा चेंडू गेला सीमा पार आणि ठोकला विजयी षटकार गोविंद पाटीलनं. अभिनंदन. विक्रम स्पोर्ट वडनोगर, हडलक चेरोबा 40+ कोण टीम, हडलक पंढरी शेठ भोईर, हडलक ऑल टीम, प्रशांत म्हात्रे, दिनेश भोईर. काय सामना जिंकून दिले गोविंद पाटीलनं. डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाला पोषक वातावरण आणि त्याचा फायदा घेतलाय नक्कीच गोविंदनं. नाबाद 21, भिरूनं नाबाद 19.
महेश बाद झाले होते 6 बार. बघा दोघांचे विकेट सेम आहेत. धावा येथे गोविंदनं 2 एक्स्ट्रा बनवलेत. म्हणजे या सामन्याचा सामनावीर पारितोषिक जाईल ज्यांनी सामना फिनिश केले षटकार ठोकून.